तर कसं काय मोहोळकर, स्वागत आहे तुमचं आपल्या 7व्या ब्लॉग मध्ये. तर लई दिवस झालं पावाला गेला नव्हता हो. मग पावाला जायचं ठरवलं. हे सगळेजण गाडीवर बसली आणि मला एवढी जागा सोडली. त्यांना पुढे ढकलत मी गाडीवर बसलो. गाडीवर बसायला येत नव्हतं, पण आज काय पण करून पावाला जायचं होतं आम्हाला. गाडी स्टार्ट करून आम्ही निघालो विहिरीकडे. 10 ते 15 मिनिटात विहिरीवर पोहोचलो. जेवढी मज्जा वॉटर पार्कला येत नाही तेवढी मज्जा आपल्या गावाकडच्या विहिरीत पावण्यात येते. तर पावाला सुरू करायच्या आधी म्हणलं थोडं आरडाओरडा करून घ्यावं. शुभमला म्हणलं दम असेल तर एकदम वरनं उडी मारून दाखव, आणि बाहेरून खरंच उडी मारली. एवढ्यावरून मला उडी मारता येत नाही, त्यामुळे मी खालून उडी मारली. आणि कसं मित्रांनो, विहिरीत आल्यानंतर आडव्या तेवढ्या उड्या मारल्याशिवाय पावल्यासारखं वाटतच नाही. आणि यो बंदा तर उडी मारायला घाबरत होता. शेवटी ह्यानं पण उडी मारली. उडी मारल्यानंतर मला वाटलं हे गेलं काय खाली. थोड्या वेळानं वर आल्यानंतर जीवा आला आणि यो बंडा बघा गे. त्यानंतर सगळ्या मित्रांसोबत मिळून थोडी मज्जा मस्ती करा म्हणलं. पवायचं म्हणलं की कसं पण पवायचं बघा, त्याशिवाय मज्जाच नाही. पवून झाल्यानंतर सगळ्यांनी आपापला टावेल आणलेला, आणि नंतर टावेल आणला नव्हता, दुसऱ्याचा टावेल घ्यायची वाट बघत होता. आणि कसा भावांनो, वेळात वेळ काढून मित्रांसोबत पवायला जायचं बरं का, कारण त्याची मज्जाच वेगळी. हे दोघं आम्हाला गाडीवर बसत नव्हते आणि आमचा आण्या दाबा पळत होता. माझ्यासोबत पण तसंच करायला गेले, पण त्यांची गाडी पण पडली. पळत गेलो आणि त्यांना पकडलं आणि मी गाडीवर बसलो. घरी जात असताना आण्याच्या टिंगल्या आम्ही चालू केल्या. तर भावांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.